मेहता का उल्टा चष्मा. कोणीतरी म्हटलंय ते बरोबर आहे. वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. आधी काय वेळ होती. सकाळी जेव्हा दुकानावर जायला निघायचो तेव्हा बबिताजींचं दर्शन नक्कीच व्हायचं. आणि हल्ली बघा, जेव्हा दुकानावर जायला निघालो तेव्हा बबिताजींचं दर्शन होतच नाहीये. काय रे देवा, ऐसी क्या भूल हुई जो ऐसी सजा हमको मिली. बबिताजी, थँक्यू देवा. तुझी करणी आणि नारळात पाणी. गुड मॉर्निंग बबिताजी. हाय, गुड मॉर्निंग. अरे बापरे, सगळी संत्र पडली. हो ना. अरे तुम्ही राहू द्या, मी उचलून देतो ना. तुम्ही राहू द्या, मी उचलतो. नाही बेटा, नाही, मी आहे ना, मी उचलतो. हा, तू कॉलेजला जा बेटा, तुला उशीर होत असेल ना. जा, निघ, चल. तसं तर जेठा अंकल, तुम्ही पण दुकानात जात आहात, तुम्हाला पण उशीर होत असेल ना. तुम्ही जा, मी उचलतो. अरे माझ्या निघायची गोष्ट कुठून आली बेटा. इट्स ओके, तुम्ही दोघंही जा, मी उचलते. नाही बबिताजी, मी असताना तुम्हाला त्रास देणं कसं शक्य आहे. तुम्ही राहू दे ना, मी उचलतो. हा. जेठा अंकल, जरा 1 मिनिट. अरे अरे, काय करतोय तू. अरे काय जेठा अंकल, मी जवळपास सगळी संत्री उचलली होती ना. मग का उचललीस बेटा. मी म्हटलं होतं ना, मी आहे, मी उचलतो ना. अहो, तुम्ही दोघं राहू द्या, मी नाही उचलते नाही ना. बबिताजी, मी आहे ना, मी उचलतो. थांबा ना तुम्ही. अरे तू, अरे येस 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 जेठा अंकल, येस, मी जिंकलो. मी तुमच्यापेक्षा जास्त संत्री उचलली. घ्या बबिता आंटी. थँक्यू. आजकालची पोरं एवढी बिघडली आहेत ना, मोठ्यानं अजिबात कामच करू देत नाहीत. काय जेठा अंकल, ही संत्री तुम्ही दुकानात घेऊन जाणार आहात. ए शाणपट्टी, टाका ना पिशवीत. हा ठेवतोय. नाही, इट्स ओके. गोली, हे तुझ्यासाठी, मला मदत केल्याबद्दल. कॉलेजला जाताना खा, ओके. हे घे. नाही बबिता आंटी, ठीक आहे. अरे बेटा, बबिताजी एवढ्या प्रेमाने देताय तर घे ना बाबा. नाही जेठा अंकल, मी नाही घेऊ शकत. का. कारण जेठा अंकल, मी आता 3 संत्री घेतली तर बाहेर जाऊन मला अजून 3 संत्री घ्यावी लागतील. का ना, कारण मला एका वेळेस 6 संत्री लागतात ना. अरे दॅट्स ओके, तू 6 घे. खरं तर 6च कशाला, जेवढी पाहिजे तेवढी घे. नाही बबिताजी, असं करू नका. सगळीच घेऊन जाईल. काय बोलताय जेठा अंकल, एवढी सगळी संत्री मी थोडी ना खाऊ शकणार. मी गोली आहे, पप्पा थोडीच आहे. पण हो, माझ्या जागी बाबा इथे असते ना, तर नक्कीच सगळी संत्री फस्त केली असती. तुला 6 पाहिजेत ना. 1 मिनिट द्या बबिताजी. तसं ही संत्री मस्त आहे ना. हो, ही स्पेशल नागपूरची संत्री आहे. अच्छा, बघू जरा. अरे बेटा, तुला आता दिले ते बघ ना. हा? आता एक काम कर, कॉलेज जाता बॅग मधून काढून बघ. हा बेटा, हा चल. जा बेटा, लेट होईल ना तुला बेटा. जा. ठीक आहे. बाय जेठा अंकल, बाय बबिता आंटी. हा. हॅव अ नाईस डे. तसं गोलीचं म्हणणं बरोबर होतं बबिताजी. ही संत्री खरंच खूप चांगली आहेत. कुठून घेतली तुम्ही ही संत्री. ते जवळच एक ऑर्गॅनिक दुकान चालू झालंय, मी फ्रुट्स तिकडूनच घेऊन येते. अच्छा, या ऑर्गॅनिक म्हणजे तेच ना, ते नैसर्गिक, ज्यात केमिकलचं म्हणजे ते अजिबात म्हणजे वापरलाच जात नाही, तेच ना. राईट. वा बबिताजी, वा. खरंच मानलं पाहिजे. काय निर्णय शक्ती आहे तुमची. सॉरी, काय म्हणाला. नाही म्हणजे बघा ना, आता मार्केटमध्ये किती ठिकाणी फळं मिळतात, पण तुमचा हा निर्णय की नाही, फ्रूट विकत घेईन तर ऑर्गॅनिकच घेईन, ही केवढी मोठी गोष्ट आहे. ओके, त्यात एवढं काय आहे जेठाजी. नाही तसं नाही, चांगल्या आरोग्यासाठी हे किती गरजेचं आहे. नाहीतर बघा ना, हल्ली सगळ्या गोष्टींमध्ये किती भेसळ.
बाघाला पण ना फोन कट करतोय तरी कळत नाहीये. इम्पॉर्टंट फोन असेल तर घ्या तुम्ही प्लीज. नाही हे तर ते असतात ना, ते आपलं ते क्रेडिट कार्ड घ्या आणि पॉलिसी घ्या, हे सगळे सकाळी सकाळी खूप त्रास देतात. ते जाऊ दे. अरे याला कळतच नाहीये. हे सेठजी सारखा सारखा फोन कट का करतायत? मी लँडलाईन वरच कॉल करतो आता. तुम्ही कुठे दुकानात चाललात का? अजून कुठे जाणार? नाही, जरा नेहमीपेक्षा लवकर जाताय म्हणून. हा, ते आमचा आता सीजन चालू होईल ना, तर त्याच्या तयारीसाठी थोडा आज लवकर चाललोय. जेठ्या, अरे तो बागा तुला वारंवार फोन करतोय, तू फोन उचलत का नाहीये? बाघाचा फोन नाही आला मला बापूजी. काय नाही आला? तू कधीपासून फोन उचलत नाहीयेस म्हणून त्याने लँडलाईन वर फोन केलाय. फोन चालूच आहे. ठीक आहे, बोल. नाही बापूजी, राहू दे, ते तुमच्याकडेच ठेवा. मी त्याला माझ्या त्या मोबाईल वरनं फोन करतो. हा, ते पण बरोबर आहे. अच्छा ऐक बाघा, जेठ्या तुला आता मोबाईल वरून फोन करेल. हा फोन ठेवा. हा. अरे बबिता बेटा, सॉरी हा. कशी आहेस? मी ठीक आहे. तुम्हाला बाघा भाऊंचा फोन येत होता? नाही, ते बाघाचं नाव नाही, फक्त नंबर येत होता. बाघाचा फोन आला असता तर मी घेतलाच असता ना बबिताजी. अच्छा, ओके ओके, ठीक आहे. तुम्ही कंटिन्यू करा, मी निघते. ओके, बाय, हॅव अ गुड डे. ओके. अरे काय करताय तुम्ही? मी उचलतो ना बबिताजी. थँक्यू सो मच. अरे बबिताजी, तुम्ही पण ना, वा, काय तुम्ही स्वच्छ पण? भारत. हा. बाय, हॅव अ गुड डे. ओके. हा बाघा पण ना, हे बघा, आता बापूजींनी सांगितलं की मी फोन करतो तरी दम नाहीये याला. हे बाघाड्या, मी सारखा सारखा फोन कट करतोय म्हणजे तुला कळत नाही का रे की थोड्या वेळाने फोन केला पाहिजे म्हणून? सॉरी शेठजी, पण लवकर तुम्हाला दुकानात यावं लागेल. इथे खूप मोठं टेन्शन झालेलं आहे. काय झालं? ते मी तुम्हाला फोनवर नाही सांगू शकत. तुम्ही लवकरात लवकर दुकानात या. अरे बाबा, टेन्शन देऊ नको, सांग ना काय झालं. टेन्शन आहे, पण एवढं सुद्धा काही टेन्शन घेण्यासारखं टेन्शन नाहीये. अच्छा, म्हणजे जास्त टेन्शनचा विषय नाहीये ना? तसं बघायला गेलो तर टेन्शन आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. अरे काय बावळटपणा लावलायस बाबा, नीट सांग ना काय झालंय. ते जर मी तुम्हाला सांगितलं ना शेठजी की काही टेन्शन आहे, तर तुम्ही खूपच टेन्शन मध्ये येऊन जाल. आणि टेन्शन मध्ये दुकानावर येता येता तुम्हाला काही झालं तर अजूनच टेन्शन. अरे ए बाबा, ए काय झालं म्हणजे तुला नक्की म्हणायचं काय? ते सगळं सोडा शेठजी, तुम्ही लवकर दुकानावर या. इथे खूप मोठं टेन्शन झालेलं आहे. लवकर या. तू मला नीट सांग. हॅलो. अरे बाघा पण ना. अरे हो, अशोकनगर. अशोकनगर. हो. एक काम करा, सरळ जावा, पुढच्या सिग्नल वरनं लेफ्ट घ्या, नंतर 4 किलोमीटर वरनं सरळ जावा आणि परत पुढच्या सिग्नल वरनं लेफ्ट घ्या. तिथेच अशोकनगर आहे. ठीक आहे, तू पोच, मी येतो. हा. काय? अरे बाबा, पत्ता विचारायला थोडाच विचारतोय. मला वाटलं तुम्ही पत्ता शोधत आहात, म्हटलं तुमची मदत करेल, तर तुम्ही मलाच ऐकवत आहात. नाही सॉरी, मला पत्ता नाही विचारायचा, मलाच तिकडे जायचं. येणार का? जाऊया ना साहेब. धन्यवाद. धन्यवाद म्हणू नका साहेब, हे तर माझं काम आहे. हो, चला चल चल. हा बोल बागा. शेठजी, तुम्ही निघालात? हा निघालो रे, पण काय झालंय काय दुकानात ते तरी सांग. सांगितलं ना शेठजी, तुम्हाला फोनवर नाही सांगता येणार ते. तुम्ही लवकरात लवकर दुकानावर या. दुकानात आल्याला तुम्हाला सगळ्यात आधी मी तेच सांगणार आहे. खरं तर सांगायची सुद्धा गरज पडणार नाहीये. दुकानात पाय ठेवताच तुम्हाला आपोआप माहिती पडेल इथे काय घडलं आहे ते. अरे बाबा, कोड्यात बोलू नकोस रे, काय झालंय ते नीट सांग ना. शेठजी, तुम्ही लवकरात लवकर दुकानात या बस. हॅलो. काय विचित्र माणूस आहे हा. सरळ सरळ सांगायला काय जातंय याच. आता जोपर्यंत दुकानात पोचत नाही तोपर्यंत चैन मिळणार नाही. काय झालं असेल दुकानात? हे काय झालंय दुकानात? मोठे शेठजी आले, लट्टू काका. मोठा शेठजी नाही बावरी, जेठा शेठजी. आणि लड्डू काका नाही, नट्टू काका. सॉरी चुकून मिस्टेक झाली. हे काय चाललंय दुकानामध्ये? शेठजी लिकेज.
काय? लिकेज लिकेज शेठजी, आपल्या दुकानाच्या छत मधून पाणी टपकत आहे. अरे दुकानात एवढं मोठं संकट आलं आहे आणि तू मला साधं सांगितलं पण नाही. त्याच्या मागे सुद्धा एक कारण होतं. कसलं कारण? तसं नट्टू काकाने मला सांगितलं होतं की बाघा शेठजींना सर्व काही सांगून टाक. पण मी विचार केला, जर मी तुम्हाला सर्व सांगितलं तर तुम्हाला डबल टेन्शन होऊन जाईल आणि तुमचा घरापासून इथपर्यंतचा प्रवास सुखद होणार नाही. अरे सुखाचा प्रवास, मी काय घरातून पिकनिक साठी निघालो होतो? पण शेठजी, वाव, ऐकलं बागेश्वरजी? पाण्याच्या टपटपने किती रोमॅन्टिक म्युझिक वाजतंय. हे रोमांचिक. चुप बस, चुप बस. बघा, लवकरात लवकर शेटजींना रेनकोट घाल, नाहीतर शेटजी भिजून जातील. एक मिनिट, लगेच तुम्हाला रेनकोट आणून देतो. अरे हे रेनकोटच्या नावाखाली काय केलंयस तू? जुगाड. शेठजी, आता इतक्या कमी वेळेमध्ये रेनकोटची व्यवस्था कुठून करणार होतो आम्ही? म्हणून बेस्ट फ्रॉम वेस्ट. तसं बघितलं तर हे खऱ्या रेनकोट पेक्षा बेटर आहे. कसं काय नट्टू काका? दिस इज 2 in 1 रेनकोट बागा बॉय. पाण्यापासून तर वाचाल, त्याचबरोबर टिकल्या फोडून टाइमपास पण होईल. येस येस नट्टू काका, हा तर मी विचारच केला नाही. अरे नट्टू काका, ही टिकल्या फोडायची वेळ आहे का? हे काढ हे सगळा, पटकन काढ. नाही नाही, राहू द्या ना, छान दिसतंय. अरे तोंड काय बघतो, काढ ना. हो 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 हो. या साहेब, या. असं दिसतंय दुकानाचं काम चालू आहे. नाही काम नाही चालू आहे. बोला ना, काय पाहिजे? घ्यायचं तर मला बरंच काही आहे, टीव्ही, फ्रीज, पण इथे तर पाऊस पडतोय. अरे पावसाची चिंता तुम्ही करू नका, त्याचा इलाज आहे आमच्याकडे. तुम्ही या इकडे. या सांभाळून या, पाणी. या. हा या. हा या. हा तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा. हा. टेन्शन नका घेऊ. बस झालं. आता पाण्याचा एकही थेंब तुमच्यावर पडणार नाही. बस आता मला सांगा, कोणता टीव्ही दाखवू तुम्हाला? आमच्याकडे सगळ्या कंपनीचे टीव्ही आहेत आणि सगळ्या मार्केटपेक्षा कमी दरामध्ये तुम्हाला फक्त आमच्याकडेच टीव्ही मिळतील. हा. अरे बाबा, टीव्ही कमी दरात मिळेल ते तर ठीक आहे, पण तुमच्या दुकानात तर लिकेज आहे. अरे टीव्ही खराब झाला नसेल याची काय गॅरंटी? साहेब, हे जे तुम्ही टीव्ही बघतायत ते इकडे डिस्प्ले पीस आहेत. तुम्हाला गोडाऊन मधनं एकदम पेटी पॅक पीस देणार आहे. बरोबर. अच्छा, गोडाऊन मध्ये लिकेज होत नाहीये? नाही होत आहे. हो, गोडाऊन मध्ये लिकेज नाहीये. मला काय घ्यायचं नाहीये, काही घ्यायचं नाहीये. साहेब ऐका तर. अरे शेटजी, तो माणूस तर रेनकोट पण घेऊन गेला. अरे नट्टू काका, तुम्हाला रेनकोटची काळजी आहे, दुकानाची काळजी नाहीये. जर हे पाणी असंच गळत राहिलं तर आज 1 रुपयाचाही धंदा नाही होणार. होते ना दुकानाची काळजी, पण शेटजी काय करायचं? अहो काय करायचं, काय शोधून काढा. हे लिकेज कुठून होत आहे? कुठून काय शेटजी? दिसत तर आहे वरूनच लिकेज होत आहे. मी बघतो शेठजी. बागेश्वरजी, मी बघू? नाही बावरीजी, मी बघतोय ना. बागेश्वरजी, मला बघू द्या ना. मला लहानपणापासूनच डिटेक्टिव्ह गोष्टी वाचायची खूप आवड आहे. ते लोक ज्या प्रकारे केस सॉल्व्ह करतात ना, मला खूप आवडतं. डिटेक्टिव्ह कथा आणि लिकेजचा काय संबंध आहे? का? ही पण एक डिटेक्टिव्ह केसच आहे ना.
लिकेज कुठून होतंय ते शोधायचं. अरे बाबा तू कुठे या डिफेक्टिव्ह केसच्या नादी लागतोय? हा, सोड ना, तू शोध ना बाबा, शोध. हे तू खाली आहे बाबा, खाली आहे. अरे देवा, हे काय चाललंय नट्टू काका? हे अचानक दुकानामध्ये एवढं सगळं लिकेज कुठून बरं व्हायला लागलं? आता ते तर आम्हाला तरी कसं कळणार शेठजी? आय थिंक एखाद्या प्लंबरला बोलावून विचारलं तर तो नक्की सांगेल. हो, बोलवा बोलवा बोलवा. बघा, आपला प्लंबर आहे ना, त्याला फोन करून बोलावून घे. नाही बोलवू शकत. का? तो काही दिवसांसाठी गावी गेला आहे. हो, मी भिडेला फोन करतो. शेठजी, भिडे साहेब सेक्रेटरी पण आहेत, टीचर पण आहेत आणि प्लंबर पण आहेत. ए बाबा जरा. नट्टू काका, शेठजी भिडे भाऊंना यासाठी फोन करत आहेत कारण त्यांच्याकडून एखाद्या चांगल्या प्लंबरचा नंबर मिळू शकेल. कारण काय आहे की सोसायटीमध्ये रोज ना रोज काही छोटे मोठे अरे लिकेजचे समजलं प्रॉब्लेम. बाबा, त्यांना काय सगळी कथा सांगत बसलेला आहेस तू? समजलं? या गॉट इट. अरे मी सांगितलं ना त्यांना समजलं म्हणून, तरी का उन्हात चौकशा करतोय तू? बागेश्वरजींचा तो अर्थ नव्हता. चुप बस. ए जेठालाल, याला काय अर्थ आहे? एक तर तू मला फोन केलायस आणि मी काहीच बोललो नाही तरी तू मला म्हणतो चुप बस. अरे नाही बाबा, मी तुला नाही बोलत होतो, मी त्या बावरीला बोलत होतो. का? बावरी असं काय बोलली की तू तिला गप्प राहायला सांगतोस? अरे बाबा सोड ना तिला बाबा. अशा बोल, फोन कशाला केलायस? हा, मला जरा त्या प्लंबरचा नंबर दे ना भिडे. का? काय झालं? अरे भाऊ, माझ्या दुकानाच्या छतामधून भयंकर लिकेज सुरू झालंय. सगळा माल खराब होईल मित्रा. हो, नाही नंबर तर देईन मी प्लंबरचा, पण तो येणार नाही. का? अरे तो गावाला गेलाय ना. अरे सगळेच प्लंबर गावाला चाललेत. सगळ्यांच्या गावाला काय वार्षिक पाईपोत्सव चालू आहे की काय? काय ते? अरे आमच्या दुकानात जो प्लंबर आहे तो पण गावाला गेलाय. आता सोसायटीचा प्लंबर पण गावाला गेलाय. ए जेठालाल, एक काम कर ना, तू अब्दुलला फोन कर, तो तुला नक्की एखादा दुसऱ्या प्लंबरचा नंबर देईल. ओके ओके, थँक्यू. हा, ओके. अरे जेठा भाऊ, बोला जेठा भाऊ. हा अब्दुल, मी आता भिडेला फोन केला होता, तर त्याने सांगितलं की सोसायटीचा आपला प्लंबर गावी निघून गेला. तर तुझ्याकडे अजून दुसऱ्या कुठल्या तरी प्लंबरचा नंबर आहे का? काय झालं? अरे मित्र, माझ्या दुकानाच्या छतामधून जोरदार लिकेज चालू झालंय. दुकानात? हो अरे बापरे, तुमच्या दुकानात तर महागडं इलेक्ट्रॉनिकचं सामान आहे, नुकसान होऊन जाईल. हो, तर कुठल्या चांगल्या प्लंबरला ओळखत असशील तर नंबर दे ना त्याचा. नंबर तर बऱ्याच प्लंबरचे आहेत, पण भिंत आणि छताचं लिकेज ठीक करणारे वेगळे प्लंबर असतात, जे अशा कामात एक्सपर्ट असतात. ठीक आहे, मग अशा कुठल्या प्लंबरला ओळखतो का तू? हो हो, ओळखतो ना. एक माणूस आहे जो या कामामध्ये एक्सपर्ट आहे. सगळे त्याला लिकेज एक्सपर्ट बोलतात, पण त्याचं खरं नाव आहे घनसुख घायल. घनसुख घायल? हो, खूप मस्त प्लंबर आहे. थोडा अवली आहे, पण काम मस्त करून देईल. अवली आहे म्हणजे? म्हणजे व्यवसायाने प्लंबर आहे, पण त्याला शायरी करायचा खूप शौक आहे. अरे आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त प्लंबिंगचं काम करून घ्यायचंय. आपल्याला काय करायचंय? तो शायर आहे की टायर आहे ते? वा जेठा भाऊ, शायर टायर चांगलं यमक जुळवलंय तुम्ही. ए अब्दुल, नंबर दे ना मित्रा. हा, एक मिनिट आहे अब्दुल. बघा, मी फोन आता स्पीकरवर टाकतो. तो अब्दुल जसा नंबर सांगेल ना तसा तुझ्या मोबाईल मध्ये टाईप करून घे नंबर. हो हो. हा अब्दुल, जरा नंबर दे. हा, सांगतो जेठा भाऊ. जेठा भाऊ, तुम्हाला माहितीये हा घनसुख प्लंबर बनला याच्या मागे एक मस्त गोष्ट आहे. अरे अब्दुल मित्रा, आता गोष्ट ऐकायची वेळ नाहीये रे मित्रा, तू नंबर दे ना. नाही, गोष्ट म्हणजे एवढी फार मोठी गोष्ट नाहीये. घनसूच्या शायरीच्या एका लाईन मध्ये त्याची संपूर्ण स्टोरी येते. ऐका आता. प्रेयसीच्या प्रेमामध्ये घनसूक पाईपवर चढून बनून जात होता बंदर, पण दुःख हे आहे की ज्या दिवशी प्रेयसी सोडून गेली, घनसूक बनून गेला प्लंबर. चल आता नंबर दे. हो हो, मी तुम्हाला नंबर मेसेज करतो. अच्छा. प्रेयसीच्या प्रेमामध्ये घनसूक पाईपवर चढून बनून जात होता माकड, पण दुःख हे आहे की ज्या दिवशी प्रेयसी सोडून गेली त्या दिवशी घनसूक बनला प्लंबर. चल आता नंबर दे. हो हो, मी तुम्हाला नंबर मेसेज करतो लगेच. अच्छा. डब्याच्या वर डब्बा, डब्याच्या वर डब्बा, डब्याच्या मागे तर नाणी आहे. साबण नाही, शॅम्पू नाही, आपल्याकडे तर पाणी आहे. हे काय होतं? दुकानाची अवस्था बघून मी ही शायरी रचली. बावरी. मेसेज आला, मेसेज आला, मेसेज आला. हा, आला नंबर आला. तो
तुम्ही काळजी करू नका. मी अशी फिटिंग करीन की या नळातून तर पाणीच येणार नाही. अरे म्हणजे लीक होणार नाही. रिंग वाजते का? नाही, कव्वाली वाजते. कव्वाली? त्याने आपल्या कॉलर ट्यून मध्ये कव्वाली ठेवली. ओहो. अरे हा फोन नाही उचलत आहे, हा पण गावाला गेला काय? अरे बापरे. त्याचं काय आहे ना, माझा फोन खूप वाजतो. आपण खूप फेमस शायर आहे ना. अरे हा फोन पण ना, एक माणूस फोन उचलत नाहीये तर तू घंटी वाजवतोस का? हा कोण घनसुख घायल बोलताय? अरे कोण बोलताय? कुणाचा मन आपल्याला भेटायला डोलताय? हा, माझं नाव जेठालाल गडा आहे. हे बघा, माझ्या दुकानाच्या छतातून लिकेज सुरू झालंय. तर मी आता याच नंबरवर दुकानाचा पत्ता पाठवतो, तुम्ही पटापट या. मिया, आपण कुणाच्या बापाचं खात नसतो आणि जिथं मन करतं तिथं जात असतो. अरे भाऊ, शायरी नंतर कर, आता इथे दुकानाची हालत खराब व्हायला होते. तुम्ही लवकर या बाबा, पटकन. अरे याची टवळी का लावतोय? अरे माझा असं डोका का खातोय? अरे दादा, आपण दुसऱ्याच्या कामात बिझी आहोत, असं कसं काय येऊ? तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बोलवा. हे, एक मिनिट. हा तर म्हणतोय मी बिझी आहे, नाही येऊ शकत. एक मिनिट. हॅलो घनसू भाई, अर्ज करतोय, आम्ही तुमच्या कामाचे कायल आहोत आणि जो आमची समस्या सोडवू शकेल तोच फक्त घनसुख घायल आहे. अरे वा मिया, मिया तुम्ही तर शायर निघालात. शपथ मजा आली. आपला नंबर तुम्हाला कुठून मिळाला? ते गोकुळधाम सोसायटीच्या बाहेर जे ऑल इन वन दुकानाचे मालक आहेत ना, अब्दुल भाई, त्यांनी दिला तुमचा नंबर. अरे अब्दुल भाऊ तर आपल्या काळजाचा तुकडा, नजरेचा तेज, भाऊ आणि ब्रदर, ब्रेड आणि बटर, अरे सगळं काही. अरे ते तर आपले ऑल इन वन आहेत. आता तर मिया यावाच लागेल. हो भाऊ, लवकर या. काय ना की माझं इलेक्ट्रॉनिक्सच्या सामानाचं दुकान आहे आणि असंच पाणी गळत राहिलं ना तर माझं खूप नुकसान होईल भाऊ. अरे मिया, तुम्ही तुमच्या चिंतेच्या बेड्या तोडा, तुमच्या अडचणींना मोडीत काढा आणि तुमचा पत्ता माझ्या फोनवर सोडा. आपण हे काम झटपट निपटवतो आणि पटापट तुमच्याकडे येतो. आता पाठवतो पत्ता, आता पाठवतो. ठीक आहे, या. पाठवून दिला पत्ता. आता प्लंबर येईल तेव्हाच कळेल की हे लिकेज कुठून होतंय. अच्छा, मी काय म्हणतो, हा प्लंबर येईपर्यंत हे जे वर सामान आहे ना ते आपण गोडाऊन मध्ये ठेवून देऊ. शेठजी, 2 कामगार बोलावून घेतो, पटापट काम करून घेतो. हो, बोलून घ्या पटकन. हा, बावरीजी, आता तुम्ही घरी जा. का भाऊ, ती नडते का तुला इथे? नाही शेठजी, ते तुम्ही नेहमीच म्हणत असता ना की कामाच्या वेळेत दुकानात बावरी नाही पाहिजे म्हणून. आता बरोबर आहे, पण आता परिस्थिती वेगळी आहे ना भाऊ. आता इथे थांबली तर काहीतरी मदत होईल. एकापेक्षा भले 2, दोघांपेक्षा भले 3, 3 पेक्षा भले 4. तुला जायचंय? नाही, बघ, मला तर जितका जास्त वेळ बागेश्वरजीं सोबत घालवायला मिळेल तितकं चांगलंच आहे ना. थँक्यू पेठा शेठ. अगं प्रत्येक वेळी तुला माझं नाव का घ्यायचं असतं बाई? फक्त शेठजी म्हण ना बाई, चालेल ना? शेठजी, हे दोघही कामगार आले आहेत. हा आहे रामसिंग आणि हा आहे फुलवा सिंग. चला फटाफट बघा, त्यांना सांग कुठनं काय खाली उतरवायचंय ते सांग. या. सांभाळून जरा, इथे पाणी आहे ना. सांभाळून नटू का या. कमाल आहे बागेश्वरजी, यात कुठून लिकेज होत असेल? हो बावरीजी, आता थोड्याच दिवसांपूर्वीच बिल्डिंगच्या रिपेअरिंगचं काम झालं होतं. मला वाटतंय लिकेज आतूनच कुठून तरी होत असणार. शेठजी, हे प्लास्टिक आलंय. आलं ना. हा, चल भाऊ, चल. थँक्यू. बाय. अरे बावरी, नाही, मला नकोत पैसे. नाही, मी म्हणत होतो थँक्यू. थँक्यू. तुम्ही मला इथे थांबू दिलं. ओके, बाय. ओके, बाय बागेश्वरजी. बाय.
हा गुप्ताजी बोला. हा जेठाजी, तुम्ही रॅमसन कंपनीला 15 लाख रुपयांचा चेक दिलाय का? हो दिलाय. तुमच्या अकाउंट मध्ये बॅलन्स नाहीये. काय बोलताय? हो. अच्छा मग एक काम करा, आपली जी ओव्हरड्राफ्ट लिमिट आहे ना त्यातून पास करून टाका ना, मी नंतर पैसे भरून टाकीन. हो बरोबर आहे, पण तुमच्या ओव्हरड्राफ्टची लिमिट 10 लाख रुपये आहे. तुमच्या अकाउंट मध्ये 3.5 लाख रुपये आहेत. 1.5 लाख रुपये कमी पडतात. हो. एक मिनिट हा. अहो नट्टू काका, कालची कॅश तुम्ही आज बँकेत जमा नाही केली? कशी करणार शेठजी? सकाळी दुकानात आलो तेव्हापासून लिकेजच्या महामारीत अडकलो आहे. गुप्ताजी, मी आता कॅश भरून टाकतो, तुम्ही जरा चेक पास करून टाका ना. काय की हा चेक पास झाला नाही ना तर ती कंपनी माल अडकवून टाकेल आणि काय सीझन मध्ये लफडा होऊन बसेल ना. ठीक आहे. मी एक तासभर वाट बघतो. कॅश जमा होताच मी चेक पास करून टाकेन. नाही मी आत्ताच्या आत्ता कॅश भरून घेतो. हा थँक्यू. इट्स ऑल राईट. नट्टू काका, कालची जेवढी पण कॅश आहे ना पटापट जाऊन बँकेत जमा करून या. जा. ओ माय गॉड, काय झालं नट्टू काका? हे बघा, अरे देवा, संकट येतात तर एकत्रच येतात. लिकेजचं पाणी ड्रॉवर मध्ये घुसलं आणि सगळ्या नोटा ओल्या झाल्या. उदास नका हो शेठजी, सकारात्मक विचार करा. आता याच्यात सकारात्मक विचार काय करायचा बागा? हेच की मळ धुवून गेला. शेठजी थोर मोठे सांगून गेले आहेत ना की पैसे तर हाताचा मळ आहे, मग बस मळ धुतला गेला. अरे मळ धुतला गेला वाल्या, जर तो चेक पास झाला नाही ना तर आपल्या धंद्यावर पाणी सोडावं लागेल. बापरे, आता काय करायचं शेठजी? अरे करायचं काय, या सगळ्या नोटा गोडाऊन मध्ये जाऊन आत्ताच्या आता वाळवायला लागतील. एका तासाच्या आत बँकेत पैसे जमा नाही केले तर रॅमसन कंपनीचा चेक बाउन्स होऊन जाईल. तुम्ही मगनला गोडाऊन मधून इथे बोलावून घ्या आणि मग तुम्ही पण या गोडाऊन मध्ये. चल. या इतक्या सगळ्या छोट्या छोट्या नोटा आहेत, कधी वाळणार या? नट्टू काका, या सगळ्या छोट्या नोटा मोठ्या नोटांमध्ये बदलून घ्यायच्या होत्या ना. शेठजी, कुणाला माहित होतं की आपल्या दुकानात लिकेजचा प्रॉब्लेम होणार आहे? शेठजी चांगलंय की मोठ्या नोटा कमी आहेत. काय यात काय चांगलंय? आजकाल काय माहित मोठी नोट केव्हा बंद होईल. अरे हो, एक तर दिवाळी तोंडावर आली आणि देव सुद्धा वेळ बघून संकट पाठवतोस यार. नट्टू काका, काय झालं भागा? शेठजी, नट्टू काका रडतायत. काय झालं नट्टू काका? शेठजी, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. अरे इथे सगळ्या नोटा ओल्या झालेल्या आहेत, यात तुम्हाला आनंद कसला होतोय? जे हात कधी गच्चीवर पापड वाळवत होते, आज तेच हात लाखांच्या नोटा वाळवत आहेत. व्हॉट एन अचीवमेंट. बागा, पैसे वाळवताना असा माझा एक फोटो घे ना. ओके नट्टू काका. काय ओके? नो ओके. अरे ठेवून द्या. कुठलाही फोटो काढायचा ना आपल्याला. अरे हा फोटो जर कुठे व्हायरल झाला तर आपली वाट लागेल. इन्कम टॅक्सची रेड पडू शकते, कोणी चोर लफंगे येऊ शकतात चोरी करायला. बागा, शेठजी ॲज अ पॉइंट राहून दे. राहू दे, पण मी कधी असं म्हणालो की मला तुमचा असा फोटो काढायचा आहे? हा मांजराचा आवाज कुठून येतोय? हे मांजर कुठून आले गोडाऊन मध्ये? टेन्शन घ्यायची गरज नाहीये शेठजी, मांजर तर रोज येते. अरे ती रोज येते तर येऊ का देता तिला? आपल्या भल्यासाठी. आता यात आपलं काय भलं आहे बाबा? शेठजी, या मांजरीमुळेच तर उंदीर आपल्या गोडाऊन मध्ये येत नाहीत. नाहीतर विचार करा, जर उंदीर आपल्या गोडाऊन मध्ये आले असते तर बॉक्स कुरतडले असते, वायरी कुरतडल्या असत्या, आपलं किती नुकसान झालं असतं. हा ठीक आहे, पण आता तरी या मांजरीला इथून पळव, नाहीतर 2-4 मोठ्या नोटांवर नख मारली तर मांजरीमुळे आपलं नुकसान होईल ना भाऊ. हो. जा हिला बाहेर काढ बाबा लवकर. मियाव. चिकू 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 मियाव मियाव मियाव. सोडून आलो शेठजी, बाहेर सोडून दिलं, गेली. हा चांगलं झालं. आता हे पैसे असे कधीपर्यंत वाळणार? एखादी दुसरी पद्धत आजमावून बघायला हवी, कारण हे पैसे जर वाळले तरच आपल्याला ते बँकेत भरता येतील.
काय करायचं? एक काम कर. चला बाबा, वाळल्या का नोटा? हो हो झालं शेठजी. झालं शेठजी, झालं झालं. झाल्या? चला चला, हे घ्या, हे घ्या. जा जा, पटकन जा, बँकेत जा, जमा करा. हे घ्या. सांभाळू ना, मोजून जरा. हा. स्लिप व्यवस्थित भरा. किती रुपये आहेत? काही गडबड नको व्हायला. हा, जा जा. निघा नट्टू काका, तुम्ही हो, हो, लवकर जातो, जा. जातो. हा बोल मगन. काय? नाही, आम्ही आता दुकानात येतोय. काय झालं? शेठजी, मगन खूप घाबरलेला आहे. म्हणतोय दुकानात कुणीतरी माथे फिरू घुसला आहे. अरे हे काय होत आहे आज? अडचणींवर अडचणी येत आहेत. चल. काय झालं मगन? सांभाळा याला, डोक्याची वाट लावून टाकली अरे तू कुठे चाललायस? गोडाऊन. कोण आहात भाऊ? काय पाहिजे तुम्हाला? आंटी कुशल मेंटी कुशल कोचने घोसाळ्या. साड्या? नाही नाही भाऊ, आम्ही लोक साड्या वगैरे काही विकत नाही इथे. हे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे भाऊ. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असं काही हवं असेल तर मिळून जाईल. आंटी कुशल मेंटी कुशल कुसने घोसाळ्या. सया, शेठजी हा तर सळ्या घुसवायची वार्ता करतो आहे. नाही नाही, ते गोसावळ्याने भेटायला आला असेल. अरे इथे कोणी गोसावळे नाही आहेत भाऊ. मी गडा आहे. माझं नाव जेठालाल चंपकलाल गडा आहे. अँटी कुशल मेंटी कुशल घुसने घुसा लिया. गुसल खाण्यातून निघाला पाक जमा लिया. इस्ताफे मोहब्बत इंसाने खसीना उजाने हसीना असू शकत नाही मैं खाण्यामध्ये, कारण हालत नाही बाटली तुझ्या जाण्याने. बाटली? आता हा सळईवरून बाटलीवर आला. हे बघ भाऊ, आम्ही इथे सळ्या बाटली वगैरे काही विकत मी नाही. म्हणालो ना, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असं काही हवं असेल तर मिळून जाईल तुम्हाला. हा. इंसाने तोहीन मान्य नाही मैं जमीन. इजाजत नाही घेत आम्ही अलविदा म्हणण्याआधी, समजला? एक मिनिट भाऊ, कुठली भाषा बोलताय तुम्ही? तुम्हाला मराठी येतं का? मग त्यात बोला ना भाऊ, म्हणजे आम्हाला समजेल की तुम्ही इथं का आला आहात, तुम्हाला काय पाहिजे. अरे आम्हाला काहीच नकोय मिया. अरे मग इथे आला का? स्वतःच आम्हाला इथे बोलवतोय आणि वर विचारतोय की आम्हाला काय हवंय. आपल्या अदाकारीचा जमाना आहे कायल. नाव आहे माझं घनसू घायल. घनशू घायल. हा तर प्लंबर आहे, घनसू घायल. हो समजलं. अरे भाऊ, मग सरळ सरळ सांगा ना की तुम्ही प्लंबर घनसुख घायला आहात म्हणून. उगाचच आपले सळ्या आणि बाटली हे सगळं बोलताय भाऊ. चला चला, पटकन काम चालू करा. चला. अरे ना दुआ करतोयस ना सलाम करतोयस ना खैर विचारतोयस ना खैरियत विचारतोयस. जलालतचा काय नमुना पेश करतोयस. नाही नाही भाऊ, काहीच पेश करू नका. आता हे लिकेज दुरुस्त करा भाऊ. चला. अरे मी तर म्हणत होतो की माझं महत्वाचं काम सोडून तुमच्या गरीब काण्यात आला आहे घनसुख घायल. जरा अदबीने आदाब करा. आदाब. शेठजी, हे मला समजलं. तुम्हाला आदाब करायला सांगतो आहे. अच्छा, आदाब 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 भाऊ. चला. आदाब मिया जेठालाल. अरे भाऊ, केलं ना आता आदाब. किती वेळा आदाब करणार? काम चालू करा ना भाऊ. अरे आदाब मिया जेठालाल. जोपर्यंत तुम्ही माझं नाव घेऊन आम्हाला आदाब म्हणणार नाही, तोपर्यंत आम्हाला कसं कळणार की तुम्ही आम्हाला आदाब करताय की इतर कोणाला आदाब करताय. ओहो भाऊ, मोठी नोट छे. हा. साची वात छे. शेठजी, नावासोबत आदाब करून टाका ना. हा. आदाब घनसोली भाऊ, आदाब. अरे घनसोली नाही शेठजी, घनसोली तर नवी मुंबईमध्ये एक एरिया आहे, त्याचं नाव आहे. याचं नाव तर घनसू आहे, घनसू घायल. सॉरी सॉरी. आदाब आदाब घनसू भाई घायल. आदाब मिया जेठालाल. हा बस. हा, चला आता एक काम करा भाऊ. चला. आगाज होईल, इजहार होईल, पाणी शिगाचं मग काय होईल. अरे हाले मुगाब होणार, अजून काय होणार. म्हणजे मी तर फक्त इतकंच म्हणतो की तुमच्या दुकानाच्या लिकेजचा प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करून टाकू. फक्त जोरदार आगाज झाला पाहिजे. आगाज झाला पाहिजे. अरे भाऊ, काय नाही नाही, काय घास झाला पाहिजे बाबा. लिकेजमुळे आम्हाला इथे गवत उगवायचं नाहीये. गवत नाही शेठजी, तो म्हणतोय आगाज हो. हा, पण त्याचा अर्थ काय? मला पण नाही माहित शेठजी. तो म्हणतोय तर म्हणून टाका ना, काम सुरू झालं पाहिजे. हो हो हो. आघास हो, आघास हो. तू घोडा घेऊन ये फटाफट. जा, चलो. हा. हा. मी एक शेर अर्ज करतोय. टप टपा टप टपकत आहे छतातून पाण्याचा थेंब. पत्ता लावेल घनसुख घायल असा. वा 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 वा. चला चला, काम करा.
मध्ये निकासची मारुकात झालेली आहे. अरे सांभाळ सांभाळ सांभाळ. काय 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 झालेलं आहे? अरे बिया म्हणजे पाणी कुठून गळतं याचा पत्ता लागला आहे. अरे यात काय पत्ता लावायचा आहे? ते तर दिसतच आहे ना भाऊ, छतातून पाणी गळतंय. अरे म्हणजे लिकेज कुठे आहे याचा पत्ता लागला आहे. अच्छा हा, तर चला त्याला ठीक करा चला. अरे बिया कसं ठीक करणार? लिकेज तुमच्या दुकानात होतच नाहीये. लिकेज तर मी या वरच्या घरामध्ये होते. त्यांच्या फ्लोरिंग मध्ये मसलाते संगीतगी आहे. काय आहे? अरे बिया म्हणजे की त्यांच्या घराच्या फ्लोरिंगच्या खालून एक पाईप चालला आहे जो लीक झाला आहे आणि त्याचं पाणी तुमच्या दुकानामध्ये टप 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 टपकतंय. तर आता अरे मिया आता तर वर जायची वेळ आली आहे. ओ घनसू भाऊ, हे काय बोलत आहात तुम्ही? जरा तोंड सांभाळून बोला. माझा आता तर कुठे साखरपुडा झालाय. काय तुम्ही मला वर पाठवायच्या गोष्टी करता आहात? अरे मिया मी त्या वर जाण्याबद्दल बोलत नाहीये. मी तर वरच्या फ्लॅट बद्दल बोलतोय. वरच्या फ्लॅट मध्ये गेलो तर समजेल की लिकेज नक्की कुठून होतंय. ओहो, ही तर मोठ्या अडचणीची गोष्ट आहे. का? मी या बिल्डिंग मध्ये कोणालाही ओळखत नाही ना भाऊ. म्हणजे तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये कुणाशी वाकिफच नाही आहात? अरे म्हणजे कुणाला ओळखतच नाही? अरे पण आम्ही इथे राहत नाही ना भाऊ, आमचं फक्त दुकान आहे इथं. रोज सकाळी जेव्हा आम्ही दुकान उघडतो तेव्हा हे बिल्डिंग वाले कामावर निघून जातात आणि रात्री जेव्हा ते कामावरून परत येतात त्याआधी आम्ही दुकान बंद करून निघून जातो. त्यामुळे कधी कोणाची अशी भेट होण्याची तर संधीच मिळत नाही ना. अरे मिया मी कुठं तुम्हाला त्यांच्याशी नातं निभवायला सांगतोय? जो वरती राहतो त्याला भेटावं तर लागेलच, बोलणं तर करावं लागेलच. हा नाही ते तर आहेच. ठीक आहे, एक मिनिट. हा मगन, तू गोडाऊन बंद करून दुकानात ये. हा मग चला. एक मिनिट, त्याला येऊ तर द्या ना भाऊ, तेव्हाच निघू शकू ना. दुकान असं सोडून नाही जाऊ शकत ना. अरे मिया तोपर्यंत बघ एक शेर आहे का? त्यांच्या येण्याने माझ्या जाण्याची वेळ होते. घोड्याला कितीही गवत घाला तो खाऊन टाकतो. अजून एक ऐका. दिल जल्या आशिकच्या डोळ्यातून पाणी टपकत. मोठी गाडी घेऊन निघावं तर कुत्रं भुंकतं. अजून एक ऐका. एक मिनिट भाऊ, एक मिनिट. थोडा मध्ये मध्ये श्वास पण घेत जा ना भाऊ. शांती ठेवा जरा, 2 मिनिट. अरे मगर कुठे आहेस तू? ये ना बाबा इथे लवकर. मी बाहेरच उभा आहे. तुम्ही घनसुकला घेऊन बाहेर निघा, तेव्हाच मी आत येईन. अच्छा अच्छा, हो तर मिया तुम्ही माझं सामान उचलून घ्या. हो मगर, ठीक आहे, चल 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 चल. अरे हो घनसुख भाई, इथे इथे या बाजूला. एक मिनिट शेठजी, शेठजी एक मिनिट. आपल्या दुकानावर कोणता फ्लॅट आहे ते तर बघून घेऊया. हा 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 शेठजी, हा फ्लॅट नंबर 102 असणार आहे. हा चला चल. चला चला. मी या तुमच्या दुकानाच्या बिल्डिंग समोरून बघून असं वाटलंच नाही की मागे इतकी मोठी बिल्डिंग लपलेली हा आहे. आहे, चला. या बिल्डिंग वरून एक शेअर अर्ज आहे. नाही भाऊ, आता शेर म्हणू नका भाऊ प्लीज. का? अरे भाऊ, माझं दुकान भिजलेली मांजर बनलंय. अशा वेळेला तुम्हाला शेर आठवतोय? शेर राहू दे, असेच चला. असेच चला ना भाऊ, चला. हा मिस्टर अय्यर, शेठजी, अय्यर भाऊंचा अजून एक फ्लॅट आहे आणि तो आपल्या दुकानाच्या वरतीच आहे. हे अय्यर भाऊंनी कधी सांगितलं नाही. अरे बाबा, जगामध्ये ते एकच अय्यर भाऊ थोडेच आहेत भाऊ. और भी गम है जमाने में. म्हणजे अजूनही अय्यर भाऊ आहेत ना जगामध्ये भाऊ. हे जे आहेत ज्यांचा फ्लॅट आहे त्यांचं नाव सुद्धा अय्यरच आहे. अच्छा. अरे मी या अय्यर असो किंवा टय्यर. भाऊ आता कुठली शायरी नको. थोडा वेळ शांत राहा प्लीज. ए भाऊ, तू उभा कायस? बेल वाजा ना भाऊ. हो शेठजी, बेल कशी वाजू? दाराला तर कुलूप आहे. अरे बापरे, मग आता लिकेजचं काम कसं करायचं? हं. का एतरा में मौकेवर कसीदगी कस रिया है. बजा दे शेजाऱ्याची घंटी. का परेशानीत फस रिया है. हा हा. शेठजी, हे म्हणत आहेत शेजाऱ्यांना विचारूया म्हणून. हा, तेवढं तर समजलं की शेजाऱ्यांची वाजव बेल. वाजव वाजव, ही बेल वाजव इथे. हा ही. ओ शेठजी, हा. इथे तर लिहिलंय की हे 15 दिवसांसाठी बाहेर गावी गेले आहेत. ओ हो हो. अरे इथे पण कुलूप लागलेलं आहे. कदाचित त्यांना माहित असेल, यांना विचारूया. अरे मिया परत बेल मारा.
कुणास ठाऊक माणसाला कमी ऐकू येत असेल. अरे मी या जोरात बडवा ना. अरे जोरात कशी वाजव? हिचा आवाज माझ्या हातात थोडाच आहे भाऊ, फक्त स्विचच आहे ना. मग हा उघड. You illiterate people, how dare you ring the bell at this time? You don't understand, idiot. काय बोलला अरे मिया मला काय माहिती काय बोलतोय तो. बाघा? नाही शेठजी, मला पण नाही समजलं काही. अरे बापरे, आता तुम्ही लोक अडाणी आहात. इतकी मोठी नोटीस लावली आहे, दिसत नाहीये. डोंट रिंग द बेल बिटवीन 11 AM to 1 PM. दिस मे कॉज डिस्टर्बन्स इन आवर मेडिटेशन. शेठजी, इथं तर लिहिलं आहे 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत बेल वाजवण्यास मनाई आहे. का? त्यावेळेत हे भाऊसाहेब ध्यानाला बसलेले असतात. अच्छा, सॉरी भाऊ, सॉरी. ते तुमच्या नोटीसवर आमचं लक्ष नाही गेलं, सॉरी. ओके, आता कळलं ना तुला. पुढच्या वेळी लक्षात ठेवायचं. हा? भाऊ एक मिनिट, भाऊ काय? भाऊ काय? 2 मिनिट. हे जे तुमचे शेजारी आहेत अय्यर भाऊ, हा, त्यांच्या घराला कुलूप आहे, तर तुम्हाला माहिती आहे का ते कुठे गेले? केरळला. काय? केरळला गेले, केरळला. ते भारताच्या अगदी दक्षिणेला आहेत, त्या केरळला गेले. हा. केरळला गेले. केरळला का गेले? काय फिरायला गेलाय, मीच त्याला पाठवलाय. त्याने केरळ पाहिलं नव्हतं. मी त्याला म्हणालो केरळ नाही पाहिलं तर काहीच नाही पाहिलं. इट्स अ गॉड झोन कंट्री. स्वर्ग आहे, स्वर्ग. अच्छा, केरळ एवढं सुंदर आहे का? आम्हाला तर माहितच नव्हतं. तुम्ही नाही पाहिलंय? नाही आम्ही नाही पाहिलं. जा फिरून ये. बॅक वॉटर वर्ल्ड फेमस आहे. अच्छा, अरे तंबी भाऊ, आता बॅक वॉटर सोडा. आम्ही टॉप वॉटरमुळे खूप त्रासलेले आहोत. काय? टॉप वॉटर? मी समजावतो. हे बघा काय आहे, अय्यर भाऊंच्या फ्लॅटच्या खाली माझं दुकान आहे, गडा इलेक्ट्रॉनिक्सचं ते दुकान आहे. त्यात सगळं टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असं सगळं सामान आहे. तर अय्यर भाईच्या फ्लॅट मधून भरपूर लिकेज माझ्या दुकानामध्ये होतंय. आता दिवाळी तोंडावर आली आहे, लिकेज थांबवला नाही तर सगळ्या मालाचं नुकसान होऊन जाईल. गाडा इलेक्ट्रॉनिक्स ते तुमचं आहे? हो, मीच गडा इलेक्ट्रॉनिक्सचा मालक आहे. जेठालाल चंपकलाल जेव्हा गडा. मी आलो तेव्हा तुम्ही दुकानातच नव्हता. अच्छा, कधी आला होता तुम्ही? 20 वर्षापूर्वी मी रेडिओ विकत घ्यायला आलो होतो. एका ओल्ड अंकलनी मला विकला होता. ते नट्टू काका माझे अंकल आहेत. तुझा तो अंकल फ्रॉड आहे. ते म्हणाला 5 वर्ष चालेल रेडिओ. माझा तर 2 वर्षातच खराब झाला. नाही, ते बघा काय ते विदेशी कंपनीचा जो रेडिओ असतो ना, त्याची तशी फक्त 1 वर्षाची गॅरंटी असते. तुमचा तर 2 वर्ष चालला, मग तर फार मोठी गोष्ट तर आहे. मला 5 वर्ष काय बोलला? नाही, काही असे 5 वर्ष सुद्धा चालून जातात, असं काही नाहीये. तर माझा 2 वर्ष काय चालला? कितीला घेतला होता रेडिओ तुम्ही? 100 रुपयांचा. अरे 100 रुपयांना रेडिओ विकत घ्यायला निघाला होतास का रॉकेट घ्यायला निघाला होतास? अरे 100 रुपयाचा रेडिओ काय तुझ्या नातवाला गिफ्ट देणार होतास का तू? व्हॉट यू सेइंग? काय बोललास? अरे 1 मिनिट, भाऊ तू शांत राहा ना. झंपू भाऊ. चंपू नाही मिया, घनसू. हा, घनसुक भाऊ शांत राहा. हे बघा भाऊ, थप्पी भाऊ सांगतो मी. थप्पी नाही, थंपी. हा 1 मिनिट. घनसुक तंबी बाघा. सॉरी. अरे काय बोलणार होतो. हा, तुम्ही रेडिओ कितीला घेतला होता? 100 रुपयात घेतला. 100 रुपये ना? ओके. तर हे घ्या, हे 200 रुपये घ्या तुम्ही. नाही, मला 200 नको आहेत. आय एम अ मॅन ऑफ प्रिन्सिपल्स. मी फक्त 100च घेणार. हो, किती चांगला माणूस आहे हा. जरा थंपी भाऊ, थोडी आम्हाला मदत करा ना प्लीज. काय मदत करू? काय आहे की हे अय्यर भाऊ तर तुमचे शेजारी आहेत, तर त्यांच्या फ्लॅटची एक्स्ट्रा चावी तर ते तुमच्याकडे ठेवून जातच असतील. तर काय ती चावी आम्हाला द्या. हे भाऊसाहेब आहेत ना, प्लंबर आहेत. तर काय ना, आम्ही फ्लॅट उघडून पटापट ते जिथे लिकेज होत आहे ना, ते सगळं रिपेअर करून 1 तासात तुम्हाला चावी परत देऊन टाकू. काय ना, अय्यर त्याच्या घराची किल्ली ना माझ्याकडे ठेवत नाही. माझं पण खूप ट्रॅव्हलिंग असतं. कधी त्याच्या एक्स्ट्रा चावीची गरज पडली आणि मी नसलो तर त्याचा प्रॉब्लेम होईल ना. त्यामुळे तो माझ्याकडे किल्ली ठेवतच नाही. अरे बापरे, मग आता? पण त्या अय्यरची चावी ना वर सेक्रेटरीकडे असते. सेक्रेटरीकडे? हा, सेक्रेटरीकडे. चला. अरे सेक्रेटरी तर रमेश भाऊ आहेत ना. होते. कुठल्या जमान्याबद्दल बोलताय? सॉरी. रमेश भाऊ नंतर तर सुरेश भाऊ आलेत ना. तो पण गेला. तर मग आता सेक्रेटरी आहेत कोण? आता जो कोणी आहे तो भेटण्यालायक नाहीये. नाही, भेटावं तर लागेलच भाऊ. माझं अख्खं दुकान भिजतंय. तुम्ही त्याला भेटायला जाणार? तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स आहे?
का ते काय तुम्ही त्याला भेटल्यानंतर तुमचं डोकं खराब होणार, तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल, खर्च वाढेल. म्हणून मी विचारलं इन्शुरन्स घेतलाय की नाही घेतलाय. नाही नाही, अरे भाऊ घाबरवताय का? कोण आहे सेक्रेटरी? सेक्रेटरी नंबरी आहे. नंबरी म्हणजे? ते जेव्हा भेटाल तेव्हा स्वतःच समजून जाल. 2nd फ्लोअर 201 फ्लॅट नंबर. जा जा, ऑल द बेस्ट. हा ओके, थँक्यू. चला भाऊ. अरे नाही मिया नाही, अरे काय नाही नाही काय? आपण अशा माणसाकडे नाही जाणार जो डोकं खराब करून टाकतो. माझं डोकं खराब झालं तर मी शायरी कसं काय बनवणार? आज संध्याकाळी मुशायरा आहे, मी जातोय. अरे पण मुशायरा तर संध्याकाळी आहे ना. मुशायऱ्यामध्ये तुम्ही कधी प्लंबिंग बद्दल बोलता का? नाही ना. मग आता तुम्ही प्लंबर आहात, इथे मुशायऱ्याच्या गप्पा नाही मारायच्या भाऊ. धंदा आणि शौक दोन्ही वेगळे ठेवायचे, दोघांना एक नाही करायचे. धंद्याच्या वेळी धंदा करायचा आणि शौकच्या वेळी शौक करायचा. ठीक आहे, चला. मिया आम्ही शायर पहिले आहोत आणि नंतर प्लंबर आहोत. अरे तुम्ही शायर नाहीच आहात भाऊ, जरा समजून घ्या. जर तुमच्या शायरीमध्ये दम असता तर तुम्हाला साईडला प्लंबिंगचं काम करावं लागलं असतं. नाही ना. एकदा आमच्या अब्बा हुजूरने आमच्या शायरीची तोहीन केली होती. आजपर्यंत आम्ही त्यांची सूरत नाही पाहिली. मी चाललो आहे. अरे नाही, अरे शेठ. ओ, ऐका ऐका. अरे भाऊ, घनसुख भाऊ, सॉरी सॉरी सॉरी, मी चूक झाली. मला काय बोलायचं होतं आणि माझ्या तोंडून काय निघून गेलं. सॉरी. हे बघा, तुमची जी शायरी आहे ना ती तर हिऱ्यासारखी आहे. पण हिऱ्याची परख तर जोरीच करू शकतो ना. आणि मी काही जोरी नाहीये, मी तर व्यापारी आहे. मी काय जाणणार तुमच्या शायरीचं मोल? अरे तुमची शायरी तर अनमोल आहे, अनमोल. ठीक आहे मिया, तुम्ही आमच्या शायरीची तारीफ करताय त्यामुळे थांबतोय, नाहीतर लगेच निघून गेलो असतो मी. अरे नाही नाही नाही, काय जोरदार शायरी करता तुम्ही. हा चला चला. चला चला चला. हातमध्ये तर कुत्रा आहे. शेठजी तुम्ही घाबरू नका, आपल्याकडे घनसू भाई आहे. ते कुत्र्याला असे 2-4 शेर ऐकवतील की कुत्रा बेडरूम मध्येच राहील, बाहेर येणारच नाही. अरे वा मिया, तुम्ही तर कमालच केली. आमच्या बरोबर खरंच एकदा असं झालं होतं. हा? एकदा आम्ही आमच्या मित्राच्या घरी गेलो त्याला शायरी ऐकवायला, तर तिथं होता एक कुत्रा. तो त्रास देत होता. आता काय आहे की आमच्याकडे कुत्र्याची शायरी वेगळी आहे आणि माणसाची शायरी वेगळी आहे. जेव्हा आम्ही कुत्र्याला कुत्र्याची शायरी ऐकवली तर तो कुत्रा शिपटी घालून आत पळून गेला. आज पण जेव्हा त्या घरात जातो तेव्हा आम्हाला बघून तो कुत्रा आत पळून जातो. अच्छा.